मुंबईतल्या 2 प्रभागात पाडू यंत्राचा वापर. प्रभाग 125, 159 मध्ये पाडूचा वापर. ईव्हीएम मध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्यानं वापर. मुंबईतील 2 प्रभागामध्ये पाडू यंत्राचा वापर. मुंबई महापालिकेत अमराठी चेहऱ्यांचा भरणा. मुंबई महापालिकेत 227 पैकी 76 नगरसेवक अमराठी. भाजपचे सर्वाधिक 33 अमराठी नगरसेवक. मुंबईत काँग्रेसचे 18 नगरसेवक अमराठी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे 8 नगरसेवक अमराठी. शिंदेच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक अमराठी. झेडपी निवडणुकीआधी मावळमध्ये राष्ट्रवादीला धक्का. प्रशांत आणि मेघा भागवतांचा भाजपात प्रवेश. इंदोरी वराळे गटात राजकीय भूकंप. आयात उमेदवाराला संधी दिल्यानं भागवत नाराज. मुरलीधर मोहोळ आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. मनपा निवडणुकीनंतर झेडपीची लगबग सुरू. पुण्यात झेडपी पंचायत समितीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी. पुण्यात 2 दिवसात 2000 अर्जांची विक्री. रणजितसिंह, विजयसिंह मोहिते पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. महापालिका यशाबद्दल केलं अभिनंदन. सोलापुरात नवी समीकरणं तयार होण्याची चर्चा. मुंबई महापालिकेतल्या पराभवानंतर काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर. आमदार भाई जगतापांना कारणे दाखवा नोटीस. पुढच्या 7 दिवसात खुलासा करण्याचे आदेश. वर्षा गायकवाडांचा राजीनामा मागणं भोवलं. नागपुरातील लक्ष्मी हत्तीठेले ही तरुणी अवघ्या 21व्या वर्षी झाली नगरसेविका. लक्ष्मी भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यात. प्रभागात लायब्ररी आणि मैदानं तयार करण्याचा त्यांचा मानस. नागपूर राष्ट्रवादी शरद पवार शहराध्यक्षांचा राजीनामा. दुनेश्वर पेठे यांचा राजीनामा. नागपूर मनपात पराभव झाल्यानं दिला राजीनामा. भाजप नेते राज पुरोहित यांचं निधन. वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मुंबईतल्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. येत्या एप्रिलपासून पीएफचे पैसे आता एटीएम आणि यूपीआयद्वारे काढता येणार. पीएफची 25% रक्कम यूपीआयद्वारे काढता येणार. अटल सेतूवर ईव्ही वाहनांना आणखी वर्षभर सवलत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. तर मुंबई पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान उपलब्ध करून देणार. मुख्यमंत्री फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यासाठी रवाना. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला लावणार हजेरी. महाराष्ट्रासाठी किती गुंतवणूक आणणार याकडे लक्ष. अकोल्यातील चौपाटीवर तुफान राडा. मद्यधुंद तरुणाकडनं वाहनांची तोडफोड. हुल्लडबाज तरुणांना नागरिकांकडनं चोप. मद्यधुंद तरुण नागरिकांमध्ये हाणामारी. यूपीतील छांगूर बाबा धर्मांतर प्रकरणाचं नागपूर कनेक्शन. नागपुरातनं इस्माईल उल इस्लाम वल्द गुलाम याजदानीला अटक. महाराष्ट्र आणि यूपी दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई.